श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले चौथे पर्व पौलोम पर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. भृगु ऋषींनी याप्रमाणे शाप दिल्यामुळे अग्नी संतापला आणि त्यांना म्हणाला, हे ऋषे, माझ्या बाबतीत कसले हे विलक्षण साहस तू केले आहेस. मला जे विचारले त्याचे मी सत्य उत्तर दिले. धर्माने वागण्याचा प्रयत्न करीत असता मी सत्य भाषण केले. यात माझ्या हातून अपराध तो कोणता झाला. एखाद्याला दुसऱ्याने प्रश्न केला असता जो साक्षी वस्तुस्थिती माहीत असताना सुद्धा बळेच असत्य बोलतो, तो आपल्या घराण्यातल्या मागच्या 7 पिढ्यांचा आणि पुढल्या 7 पिढ्यांचा घात करतो. तसेच एखाद्या गोष्टीचे अंतर्गत मर्म माहीत असताना सुद्धा जो जाणून बुजून ते सांगत नाही त्यालाही तेच पाप लागते. त्यात कसलीही शंका नाही. खरे म्हणजे तुला उलट शाप देण्यास मीही पूर्णपणे समर्थ आहे. पण मला ब्राह्मण पूज्य आहेत. हे ऋषे, तू जरी प्रज्ञावंत असलास तरी मला काही गोष्टी तुला सांगावयाच्या आहेत. त्या नीट ऐक. योग सामर्थ्याने मी अनेक रूपे धारण करतो आणि गार्हपत्याग्नी, दक्षिणाग्नी इत्यादी मूर्तींच्या ठायी मी वास्तव्य करतो. अग्निहोत्रामध्ये, सत्रामध्ये, स्मार्त क्रियामध्ये, ज्योतिष्टोम इत्यादी यज्ञामध्ये वेदोक्त विधानाने मला जे हविर्भाव अर्पण केला जातो त्या हविर्भागाने देवता आणि पितर संतुष्ट होतात. जलरूप हविर्द्रव्याने म्हणजेच देवांचे गण आणि पितरांचे गण होतात. तसेच देवांचा आणि पितरांचा दर्शपूर्ण मास देखील उदकरूपच आहे. म्हणून देवता हेच पितर आणि पितर याच देवता. देवता आणि पितर वास्तविक एकरूप असले तरी पूर्वकाळी भिन्न रूप दिसतात. मला जो हविर्भाग अर्पण केला जातो त्याचा उपभोग देवता आणि पितर घेतात. म्हणून मी देवांचे आणि पितरांचे मुख आहे असे म्हटले जाते. मला अर्पण केलेला हविर्भाग अमावास्येच्या दिवशी पितर आणि पौर्णिमेच्या दिवशी देवता माझ्या मुखानेच ग्रहण करतात. तू दिलेल्या शापामुळे सर्व भक्षक बनलेला मी आता देवतांचे आणि पितरांचे मुख कसे बरे होणार. सौती म्हणाला, याप्रमाणे बोलल्यावर ब्राह्मणांच्या अग्निहोत्रामध्ये, यज्ञक्रियेमध्ये आणि स्मार्त क्रियामध्ये समाविष्ट असलेले आपले रूप अग्नीने अंतर्हित केले. अग्नीचा अभाव झाल्यामुळे ओंकार व षटकार, पितृविषयक कर्मे आणि देवाविषयक कर्मे यांनी रहित झालेल्या सर्व प्रजा अग्नी वाचून उद्विग्न झाल्या. नंतर उद्विग्न झालेले ऋषी देवांकडे गेले आणि ते त्यांना म्हणाले, हे पवित्र देव हो, अग्नीचाच लोप झाल्यामुळे क्रिया लोप झाला आहे आणि त्यामुळे 3ही लोक भ्रांतिष्ट झाले आहेत. आता या प्रसंगी जे काही करणे योग्य असेल ते तातडीने करा. कसलाही विलंब लावू नका. नंतर ऋषी आणि देव मिळून ब्रह्मदेवाकडे गेले आणि अग्नीला मिळालेल्या शापाची आणि त्यामुळे घडलेल्या क्रियालोपाची सारी हकीकत त्यांनी ब्रह्मदेवाला सांगितली. आणि ते पुढे म्हणाले, भगवन, कोणतेही कारण नसताना भृगूने अग्नीला शाप दिला आहे. अग्नी म्हणजे देवांचे मुख, यज्ञामध्ये अर्पण केलेल्या हविर्भागाचा पहिला भोक्ता, सर्व लोकांमध्ये आहुतीचे भक्षण करणारा
असे असल्यामुळे भृगूने दिलेल्या शापाप्रमाणे तो आता सर्व भक्षक कसा राहील? ऋषींचे आणि देवांचे हे बोलणे ऐकल्यावर विश्वनिर्मिती करणाऱ्या ब्रह्मदेवाने प्राणीमात्रांच्या उत्पत्तीला कारण असलेल्या अविनाशी अग्नीला हाक मारली आणि त्याला तो मृदू शब्दात म्हणाला, हे अग्ने, सर्व विश्वांचा तूच उत्पत्ती करता आहेस आणि तूच त्यांचा संहार करणारा आहेस. तीनही लोकांचे धारण तूच करतोस. सर्व वेदविहित क्रिया तुझ्यामुळेच होत असतात. म्हणून हे लोकनाथा, यज्ञक्रियांचा जेणेकरून उच्छेद होणार नाही असे काहीतरी कर. तू या जगाचा अधिपती असता अशा प्रकारे मूढ कसा बरे झालास? तू या जगामध्ये नित्य पवित्र असून सर्व भूतांना प्रेरणा देणारा तूच आहेस. म्हणून तुझा सर्व देह सर्व भक्षक न होता अपान द्वाराच्या ठाई तुझ्या ज्या ज्वाला आहेत तेवढ्याच सर्व भक्षक होतील. म्हणजेच अमेध्य अपवित्र मांसाचे भक्षण करणारा तुझा जो देह आहे तेवढाच सर्व भक्षक होईल. सूर्याच्या किरणांचा ज्याला ज्याला म्हणून स्पर्श होतो ते सारे पवित्र मानले जाते. त्याप्रमाणे तुझ्या ज्वालांनी जे काही दग्ध होईल ते सर्व पवित्र ठरेल. हे अग्ने, तू प्रकृष्ट तेज आहेस. यामुळे भृगु ऋषीच्या प्रभावातून बाहेर पडलेला तो शाप तू स्वतःच्या तेजानेच खरा करून दाखव आणि तुझ्या मुखाने हवन केलेला देवांचा आणि स्वतःचा भाग तू स्वीकार. सौती म्हणाला, ठीक आहे असे अग्नीने पितामह ब्रह्मदेवाला उत्तर दिले आणि त्याच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी तो तेथून निघाला. सर्व महर्षी आनंदित होऊन आपल्या मार्गाने परत निघून गेले आणि ऋषीसुद्धा आपली यज्ञकर्मे पूर्वीप्रमाणे करू लागले. स्वर्गामध्ये देव हर्षनिर्भर झाले. तसेच मर्त्यलोकातील सर्व प्राण्यांनाही संतोष झाला आणि ज्याच्या ठाई आता कोणतेही किलमिष उरले नव्हते असा अग्नीसुद्धा आनंदित झाला. भगवान अग्नीला पूर्वी भृगु ऋषीने दिलेला शापाचा हा असा वृत्तांत आहे. अग्नीला मिळालेल्या शापाचा प्राचीन काळी घडलेला इतिहास, पुलोमा नामक राक्षसाचा नाश आणि च्यवन भार्गवाचा जन्म इत्यादी वृत्तांताचे कथन येथे केलेले आहे. आज आपण इथे थांबूया आणि याचा पुढचा भाग उद्या वाचूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. बाजूच्या बेलवर क्लिक करा. लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये तुमचे विचार नक्की कळवा आणि राधे राधे यायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.